जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। आता एक राहिलो तर सेफ राहो। भर सभेत फडणवीसांनी ऐकवली सज्जाद नोमानींची ऑडिओ क्लिप, नापाक इरादे गाडून टाकण्याचं केलं आवाहन। किरीट सोमय्यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार, भाजपला साथ देणाऱ्यांचं बॉयकॉट करण्याचं आवाहन करणाऱ्या सज्जाद नोमानींवर कठोर कारवाईची मागणी। प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी जय शिवाजी शब्द काढायला लावणारा निवडणूक आयोग भाजपचा नोकर, मतांचं धर्मयुद्ध करण्याचं फडणवीसांचं आवाहन। आता निवडणूक आयोग आहे कुठे, ठाकरेंचा सवाल। पराभव दिसत असल्यानं फडणवीसांची धर्मयुद्धाची भाषा, महाराष्ट्र झोपलेला नाही, जागा आहे, राऊतांचा पलटवार। लोकसभेला गंमत केली पण आता विधानसभेत गंमत करू नका, नाहीतर जम्मत होईल, फार मोठी किंमत मोजावी लागेल, अजित पवारांचं बारामतीकरांना आवाहन। मी पेताडी गंजेडी असतो तर ठीक, मी काकींना विचारणार नातवाचा पुळका का आला, युगेंद्र पवारांचा प्रचार करणाऱ्या प्रतिभा काकींना अजितदादांचा सवाल। यवतमाळमध्ये प्रहारचे उमेदवार बिपिन चौधरींच्या वाहनाची जाळपोळ, घराबाहेर उभ्या असलेल्या वाहनाला अज्ञातानं लावली आग। भाषणात अश्लील भाषा आणि हातवारे करणाऱ्या पाशा पटेलांच्या विरोधात गुन्हा दाखल, जामखेड पोलीस स्टेशनमध्ये महिलांच्या तक्रारीवरून गुन्हा। नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत आहे। सुरुवातीला एक मोठी बातमी, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलंय। या व्हिडिओनंतर आता भाजपच्या नेत्यांनी हा एक प्रकारे वोट जिहाद असल्याचा आरोप केलाय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या व्हिडिओवरून विरोधकांना लक्ष्य केलंय। खडकवासला इथे भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात आली होती आणि यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत सज्जाद नोमानी यांचा व्हिडिओ ऐकवत महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले। महाविकास आघाडीच्या विजयासाठी वोट जिहादचा नारा दिला जातोय, मतांसाठी महाविकास आघाडीचे नेते मुस्लिमांची तळवे चाटतायत। हे लोक सांगतात की आम्ही दंगेखोरांना सोडून देऊ, या ठिकाणी वोट जिहाद होत असेल तर मतांचं धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल, असं फडणवीसांनी म्हटलंय। ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जद नोमानी म्हणतात, तुम्हाला मला ऐकवायचंय, तुम्हाला मला जागा करायचंय, ही साधी निवडणूक नाहीये। लेकिन मैं इस बात की तरफ भी तवज्जो दिलाना चाहता हूं कि महाराष्ट्र के इलेक्शन ने ऐसी अहमियत हासिल कर ली है कि अगर यहाँ वो जीत गए हरियाणा की जीत के बाद, तो उसके बाद उनके हौसले बहुत बुलंद हो जाएंगे और फिर दिल्ली सरकार वो नए हौसलों के साथ दस्तूर की तब्दीली जैसे अपने नापाक इरादों की तकमील की तरफ आगे बढ़ेगी। और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इत्तलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है, बल्कि मरकजी हुकूमत है और मुल्क का मुस्तकबिल है। और मैंने कल एक यूट्यूब चैनल के इंटरव्यू में ये बात भी कही, ये कैसा वोट जिहाद है जिसके सिपह सालार हैं शरद पवार, जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले। और मैं ये बात जानता हूं कि महाराष्ट्र में अगर वो जीत गए तो वो दस्तूर नहीं बदल पाएंगे। आता वोट जिहादचा नारा दिलाय, वोट जिहाद।
आणि वोट जिहाद के सिपासलार कोण आहे तुम्ही ऐकलाय। आणि या वोट जिहाद करता हे त्या उलेमांचे तलवे चाटतायत। जर या ठिकाणी वोट जिहाद होणार असेल तर माझं तुम्हाला आव्हान आहे, आता मतांचं धर्मयुद्ध हे आपल्याला देखील लढावं लागेल। आता एक राहिलो तर सेफ रहो, अगर एक है तो सेफ है, अगर एक है मी तुम्हाला ही विनंती करण्याकरता आलो आहे। अरे यांचे इरादे केवळ महाराष्ट्र नाही आहे, यांचे इरादे दिल्ली सरकार हलवण्याचे इरादे आहे। हे छोटे इरादे ठेवून या ठिकाणी आलेले नाही, या देशाला अस्थिर करण्याचं काम करतायत आणि त्याच्यामध्ये ही महाविकास आघाडी आज सामील झालेली आहे। वोट जिहाद आणि धर्मयुद्धाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांवर टीका करत थेट सवाल उपस्थित केलेले आहेत। फडणवीसांनी मतांचं धर्मयुद्ध करा असं आवाहन केल्याच्या वक्तव्यावरून ठाकरेंनी टीका केली आहे। मतांचं धर्मयुद्ध काय असतं ते तरी तुम्ही सांगा असं खुलं आव्हान ठाकरेंनी त्यांना दिलंय। दरम्यान लोकसभेत शिवसेनेच्या प्रचार गीतातून हिंदू धर्म आणि जय भवानी जय शिवाजी हे शब्द काढायला लावणारा निवडणूक आयोग हा भाजपचा नोकर आहे असा हल्लाबोल देखील त्यांनी केलाय। त्यामुळे आमचे शब्द गीतातून काढण्यास सांगणारा निवडणूक आयोग आता कुठे गेला असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील प्रचार सभेत केला। आणि देवेंद्र कोणत्या युगामध्ये राहत आहे। काल शिवाजी पार्कमध्ये त्यांनी मला दुसरं एक आव्हान दिलं आणि सगळ्यांना एक आवाहन केलं की तुम्ही सगळ्यांनी मतांचं धर्मयुद्ध करा ना। काय मतांचं धर्मयुद्ध म्हणजे काय असतं देवेंद्रजी जरा सांगा ना आम्हाला। आमचं जे काही मशाल गीत आहे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही तयार केलेलं, जो तुमचा नोकर आहे निवडणूक आयोग त्यांनी आम्हाला सांगितलं त्यातले 2 शब्द काढा, एक हिंदू हा तुझा धर्म आणि जय भवानी जय शिवाजी। हिंदू हा तुझा धर्म हे काढून टाकणारा तुमचा नोकर निवडणूक आयोग आम्हाला सांगतो आणि तुम्ही त्याच वेळेला सगळ्यांना सांगता धर्मयुद्ध करा। मग देवेंद्रजी नेमका धर्म आहे तरी कोणता तुमचा? आम्ही धर्माच्या नावावर मतं नाही मागितली। आज तुमचं जे काय चाललेलं आहे या भाजपचं, त्यांच्याकडे काही मुद्दे नाही। अरे धर्मयुद्ध म्हणण्यापेक्षा स्वतःची कर्म काय आहेत ती पहिली लोकांना सांगा ना की आम्ही हे तुमच्यासाठी केले म्हणून आम्हाला मतं द्या। निवडणुकीत वोट जिहाद होत असल्याचा आरोप भाजप आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून केला जातो। यावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलंय। यावेळी देवेंद्र फडणवीसांना सुनावलंय। जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला। काही मतदारसंघात मायनॉरिटीनं महाविकास आघाडीनं मतदान केलं, पण याचा अर्थ जिहाद होतो असं नाही। फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केला असं शरद पवार यांनी म्हटलंय। तर हिंदू मुस्लिमांमधील वातावरण ते खराब करतायत असं वक्तव्य शरद पवार यांनी केलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांना त्यांनी चांगलं सुनावलंय। जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस यांनी काढला असल्याचं देखील शरद पवार म्हटलेत। काही मतदारसंघात मायनॉरिटीनं महाविकास आघाडीनं मतदान केलं, पण याचा अर्थ जिहाद होतो असं नाही। फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या निवडणुकीला धार्मिक कलर देण्याचा प्रयत्न केलाय असं देखील शरद पवार म्हटले। जिहाद हा शब्द देवेंद्र फडणवीस काढला, आता इतर कुणी काढले नाही। आणि त्याचं कारण काही कॉन्स्टिट्युन्सीमध्ये मायनॉरिटीने महाविकास आघाडीच्या लोकांना मतदान केलं। त्यामुळे सवय येते की इथं असंच मतदान होतं। याचा अर्थ तुम्ही काही जिहाद सांगून देत नाही, त्याला मी धार्मिक वगैरे देत नाही, तिथल्या लोकांची विचारधारा। त्यामुळे वोट जिहाद हा शब्द वापरून विशेषतः देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्यांनी एक प्रकारचा धार्मिक कलर या निवडणुकीला द्यायचा प्रयत्न केलेला दिसतो, एकदम विरोधी आहे।
पुण्यातील खडकवासलामधल्या सभेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धर्मयुद्धाच्या मुद्द्यावरून भाष्य केल्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलेला आहे। तुम्ही मतदारांवर पद्धतीनं दबाव आणत आहात, तसंच गोंधळ निर्माण करत आहात असा आरोप राऊतांनी केलाय। दरम्यान देवेंद्र फडणवीस म्हणतात हे धर्मयुद्ध आहे, मात्र जर हे धर्मयुद्ध असेल तर हा महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी हे आमचं धर्मयुद्ध सुरू आहे असा हल्लाबोल राऊतांनी फडणवीसांवर केलाय।